महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या स्वयंभू उत्तेश्वराची याच यात्रा असून तापोळा ते गाढवली केळघर तराफा बार्ज मोफत सेवा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून तशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। त्यामुळे तराफाजवळ गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत। प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी। आणि आम्ही आमचं उत्वेश्वर मंदिराची आज यात्रा आहे, त्यानिमित्त आम्ही सकाळी पहाटे 9 वाजता निघून आमची पण इथं जवळच आपटीची यात्रा असल्यामुळे आम्ही लगेच निघून आम्ही यात्रेला जाऊन आम्ही उत्वेश्वराचं दर्शन घेतलं। परत आम्ही पालखीचं पण आमचं दर्शन घेतलं आणि सर्व मस्त वातावरण असल्यामुळं शांत वाटलं। आम्ही मस्त दर्शन घेऊन आणि आता आम्ही निघतानाच आमच्या भागाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इथं त्यांचीच आमची भेट झाली। आम्ही त्यांना भेटूनच आता खाली आम्ही आमच्या गावाला निघालेलो आहे। यात्रेची तयारी कशा प्रकारे चालू आहे? यात्रेची तयारी एकदम उत्तम चाललेली आहे। शिंदे साहेबांच्या वतीनं सर्व काही तिकडं मस्त लोकांना सेवा मिळत आहेत, अन्नदान सर्व पाणी वगैरे वाटण, रस्त्यात जाताना पाणी लोकांना मिळते, अन्न मिळतंय, नाश्त्याची सोय चांगली केलेली आहे। शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद। सर्वांना खूप चांगलं त्यांनी सेवा दिलेली आहे। हे बघा ही गर्दी बघा, गाड्यांची इतकी गर्दी आहे, ते आता जवळपास दाऱ्यातनं काय सांगाल? उत्तेश्वराचं महत्व काय सांगाल? उत्तेश्वराचं महत्व खूप आहे। उत्तेश्वर सर्वांना पावतो, सर्वांना प्रसन्न होतो, सर्वांच्या नवसांना पावतो, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे। खूप लांबून लोक तिथे दर्शन। नमस्कार, मी संतोष मालुसरे। सध्या मी महाराष्ट्राच्या मिनी काश्मीर समोर तापोळा या ठिकाणी आहे। आज स्वयंभू उत्तेश्वर या देवस्थानाची यात्रा असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळपास 3 दिवसापासून या ठिकाणी दरेगावी मुक्कामी आहेत। प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, तराफ्यातून जाताना कुठल्याही प्रकारची फी घ्यायची नाही, येण्या जाण्याला। या ठिकाणी भाविक भक्तांना आपण या गाड्यांच्या रांगा पाहू शकता, जवळपास 2 किलोमीटर अशा रांगा लागलेल्या आहेत। ही 2 तासां ते 3 तासां पलीकडे जाण्याला त्यांना भाविक भक्तांना मिळेल। या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून भाविक भक्त उत्तेश्वराच्या यात्रेनिमित्त येत आहेत आणि आपण या यात्रेचा उत्सवाचा सर्व भाविक भक्तांना आनंद घ्यावा अशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केलेली आहे। कॅमेरामन संजय मालुसरे, संतोष मालुसरे, एम न्यूज, तापोळा।